अथ श्री साई सच्चरित अध्याय 34। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील अध्यायी उदी महिमान केले यथा तथ्य कथन। प्रकृताध्यायी तेच निरूपण विवरू गुणलक्षण पुढारा। तीच मागील कथेची संगती तेच उदीचे वैभव संप्रती। श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ती सुख संवित्ती प्रीत्यर्थ। रोग दुर्धर हाड्या व्रण कोण्याही उपायी होईना शमन। साई हस्तींच्या उदीचे चर्चन करी निर्मूलन व्यथेचे। ऐशाया उदीच्या कथा अनेक दिग्दर्शनार्थ कथितो एक। श्रवण करिता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून। जिल्हा नाशिक मालेगावी डॉक्टर एक पदवीधर पाही। होती तयाचे पुतण्यास काही व्यथा जी राहीन औषधे। स्वये वैद्य स्नेही वैद्य केले उपचार नानाविध। कुशल शस्त्रक्रिया प्रबुद्ध थकले निर्बुद्ध जाहले। रोग तो होता हाड्याव्रण रूढ अपभ्रंश हाड्यावर्ण। व्याधी महादुर्धर विलक्षण येईना गुण औषधे। सर्वोपचार देशी विदेशी झाले फिटली सर्व असोशी। करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी काहीही यशस्वी होईना। पुतण्या तो वयाने लहान वेदना त्यान होती सहन। कष्टे कासावीस प्राण उद्विग्न मन आप्तेष्ट। जाहली उपाय परमावधी यत्किंचित ही शमेना व्याधी। तया आप्तेष्ट संबंधी म्हणती आराधा दैवते। देवदैवते कुलस्वामी यातून कोणीही येईना कामी। कानी आले शिर्डी ग्रामी अवलिया नामी वसे हे। ते शिर्डीचे संत प्रवर साई महाराज योगीश्वर। केवळ दर्शने व्याधी परिहार करीती साचार परिसिले। हेत उपजला साई दर्शनी निश्चित केले माता पितयांनी। पाहू हा तरी उपाय करूनी नाव घेऊनी देवाचे। म्हणती तो महान अवलिया तेणे निजहस्ते उदी लाविलिया। दुर्धर रोग जाती विलया अनुभव घ्यावया कायवेचे। चला वंदू तयाचे पाय करून पाहू शेवटचा उपाय। तेणे तरी टळो हा अपाय तरणोपाय हा एक। असो पुढे ते माता पितर करूनिया आवरा आवर। होऊनी साई दर्शना आतुर शिर्डीस सत्वर पातले। येताच बाबांचे दर्शन घेतले चरण वंदूनी लोटांगणी आले। दुःख बाळाचे निवेदन केले उभे ठेले सन्मुख। विकळवाणी जोडूनी पाणी
विनटोनि श्री साई चरणी, मुख करोनि केविलवाणी, करिती विनवणी साईंसी। व्यथा पीडित हे बाळ म्हणती, दुःख न देखवे आम्हा प्रती, सुचेन काय करावे पुढती, दिसेना धडगती आम्हा ते। पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता, थोर शिणलो साई समर्था, तरी अभयकर याचिये माथा, ठेवूनि व्यथा निवारावी। परिसोन आपुले महिमान, केले आम्ही येथवर आगमन, अनन्य भावे आलो शरण, एवढे जीवदान द्या आम्हा। तव तो साई करुणामूर्ती, आश्वासिता होय तया प्रती, मशिदीच्या आश्रया जे येती, तयान दुर्गती कल्पांती। आता तुम्ही निश्चिंत असा, उदी घ्या त्या व्रणावर फासा, येईल गुण 8 दिवसा, ठेवा भरवसा देवावरी। मशीद नव्हे ही द्वारावती, येथे जयाचे पाय लागती, तात्काळ क्षेम आरोग्य पावती, येईल प्रतीती तुम्हाही। येथे येता आराम न पडे, हे तो कालत्रयीही न घडे, जो या मशिदीची पायरी चढे, तयाचे बेडे पार जाणा। पुढे बाबांचे आज्ञे करून, व्यथितास सन्मुख बैसवून, पायावर बाबांनी हात फिरवून, कृपावलोकन तै केले। व्यथा ही तो केवळ दैहिक, असेना का ती दैविक, अथवा दुर्धर मानसिक, समूल हारक दर्शन। पाहोनी श्री साईंचे मुख, ठाईच विराले सकळ दुःख, सेवन करिताची वचन पियुख, परम सुख रोगिया। असो पुढे ते तैसेच तेथ, राहिले 4 दिवस पर्यंत, गेला व्याधीस आराम पडत, विश्वास ही जडत साईपदी। तदनंतर ती तिघे जणे, बाबांची या पूर्ण अनुमोदने, परतली आनंद निर्भर मने, संतुष्टपणे गावासी। हा काय लहान चमत्कार, हाड्या व्रणास पडला उतार, उदियाणी कृपेची नजर, हाच की उपचार अपूर्व। ऐसे हे महापुरुष दर्शन, भाग्ये लाधता आश्वासन, कल्याणकारक आशीर्वचन, तेणेच निर्मूलन व्याधींचे। असो काही दिवसा जाता, उदी व्रणावर लाविता सेविता, घाय भरला सुखता सुखता, लाधला आरोग्यता तो मुलगा। ऐकून माले गावी हे चुलता, साई दर्शनी उपजली उत्सुकता, मनी म्हणे मुंबईला परतता, पुरवू आतुरता एवढी। पुढे मुंबई लागी जै निघती, माले गावी मनमाडावरती, घातला कोणी विकल्प चित्ती, निश्चय त्यागिती शिर्डीचा। सत्कार्याची ऐसीच रीती, आरंभी कुत्सित जन मोडा घालिती, लोकप्रवादा बळी न पडती, अंती सद्गती तयासची। मग ते संत दर्शन डावलुनी, गेले थेट मुंबई लागुनी, उरली रजा अलिबागेस राहुनी, भोगावी मनी हा संकेत। ऐसा निश्चय जाहल्यावरी, 3 रात्री हारोहारी, ऐकिला ध्वनी निद्रे माझारी, अजून मजवरी अविश्वासना। लागो पाठ ही अशरीरवाणी, ऐकूनी डॉक्टर विस्मित मनी,
निश्चय केला शिर्डी प्रयाणी, अन्वर्थ ध्वनी वाटला. परी एकासी दूषित ज्वर, डॉक्टरांचेच तया उपचार. तयास आराम पडिलियावर, निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर, गुणान येती काही उपचार. पडेन लव मात्र ही उतार, घडेन सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण, जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्याच न दवडिता क्षण, शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत, प्रहरादो प्रहरा ज्वरही उतरत. जाहला सफल तयाचा हेत, निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले, मनोभावे चरण वंदिले. बाबाही अंतरीचे अनुभव पटविले, लक्ष जडविले निज सेवे. मस्तकी हस्त साशीर्वाद, ठेविला दिधला उदी प्रसाद. पाहुनी साईंचा महिमा अगाध, विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरेन होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्या व्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साईबाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाव. भाऊचे नित्य कुशलक्षेम, पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलिम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता करमेना. असो वैसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊंनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबास सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता, कामजला हे दुःखावस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता, कामम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना, बाबान आता सोसवती आपणा. याहून आता येऊ द्या मरणा, भोगीन यातना पुढारा. भोगिल्या वीण नाही गती, आणिक जन्म घेऊ लागती. परिप्रारब्ध भोग कधीही न चुकती, मीही मंदमती हे जाणी. सुखे घेईन 10 जन्म, तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्रकृत जन्माचा उपरम, केवढा हा धर्म मज वाढा. पुरे आता या जन्माचे जिणे, सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे, हेच मागणे मागतो. परिसून प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना, वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम, पाहून दुःखावस्था ती परम. करावया लागी तिचा उपशम, काय उपक्रम मांडिला.
निरोप आणिला दीक्षितांनी, बाबांनी ते वृत्त परिसुनी, म्हणाले सांग तयास जाऊनी, निर्भय मनी राही तू. आणिक तयास पाठविती सांगू, किमर्थ 10 जन्मांचा पांगू, अवघ्या 10 दिवसांचा भोगू, भोगू विभागून परस्पर, मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावयामी असता समर्थ, हाच का तुझा पुरुषार्थ, मरणानर्थ मागसी. आणवा तयास उचलूनी, भोग हा साहू की तो भोगुनी, जावेन ऐसे गांगरूनी, आणावा मारुनी पाठीवर. असो डॉक्टर ऐसिये स्थिती, आणिले तात्काळ मशिदी प्रती, पाठीचा तक्क्या काढूनी हाती, दिधला तया प्रती बाबांनी. ठेविला आपुले सव्यभागी, फकीर बाबा बैसत ते जागी, म्हणाले टेकून पडये उगी, चिंता वाउगी करू नको, करी स्वस्थ लांब पाय, जेणे तुझला आराम होय, संचित संपेना भोगिल्याशिवाय, खरा उपाय तो हाची. इष्टानिष्ट सुख दुःख, संचितानुसार अमृत वा विख, हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिख वा शोक. जे जे येईल ते ते साहे, अल्ला मालिक वाली आहे, सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्त वित्त काया वाणी, सहित रिघावे तयाचे चरणी, असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तवते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर, नानासाहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील, आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो वैशा वार्ता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता, पण त्यात तेल घालावया करिता, काय अवचिता तै घडले. मशीद आधी ती साकड, भक्तांची होत बहुत भीड, त्यातची पिल्ले यांची गडबड, वावरू अवघडला अब्दुल. अब्दुल्ला निजकारी दक्ष, पण त्याकडे तयाचे लक्ष, तेणे पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष, प्रकार विलक्षण घडला ते. अब्दुल्ला तरी करील काय, होणारा पुढे नाही उपाय, पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय, चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला, तेथेच अब्दुलचा पाय पडला, मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला, अति कळवळला जीवते. मारिली एकदाची किंकाळी, मस्तकी जाऊन भिनली कळी, विनवीत बाबांस बद्धांजुळी, करुणा समेळी ते परिसा. नारू फुटून वाहू लागती, पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती, एकीकडे आक्रोश करीती, गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहमान है और रहीम, तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहाँ में नुमाया तेरी शान है. फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशिकार. तू आशिक का सदा मददगार है,
सदा मददगार है, सदा मददगार है। राहून राहून उठतसे कळ, जीव कळवळला पडले विकळ। साई बाबांचा हा खेळ, झाली अटकळ सर्वांची। बाबा वदती पहा भाऊ, लागला बरे आता गाऊ। पिल्ले तयास पुसती तो काऊ, अजून खाऊ येणार का। तेव्हा बाबा वदती तू जाई, स्वस्थ वाड्यात पडून राही। आता काऊ फिरून नाही, येणार पाही टोचावया। तोच नाही का येऊन गेला, तोच तो जाने पाय दिधला। तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला। कैचा काऊ आणि काऊळा, होणार वृत्तांत समक्ष घडविला। काक अब्दुल्ला रूपे प्रकटला, केले बोला अनवर्थ। बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरीही मारील मेख। अल्पावकाशेच भाऊस देख, लागले सुख वाटावया। उदी लेपन उदी सेवन, हेच औषध हेच अनुपान। जाहले समूळ रोग निरसन, उगवला जो दिन 10वा। निघाले सजीव सप्तजंतू, जखमा माजील बारीक तंतू। वेदना दुर्धर जाहल्या शांतू, दुःखासी अंतू जाहला। जाणोनी ऐशिया चमत्कारा, पिल्ले साश्चर्य जाहले अंतरा। नेत्र स्रवले प्रेमधारा, पाहोनी उदारा चरितते। बाबांची या चरण संपुटी, पिल्ले तेथेच घालिती मिठी। बाष्पावरोध जाहला कंठी, फुटेन ओष्ठी की वाचा। सांगून आणिक एक अनुभव, करू हा संपूर्ण उदी प्रभाव। जयामनी जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा। एकदा माधवराव ज्येष्ठ, बापाजी तयांचा बंधुकनिष्ठ। कैसे तयावरी येता अरिष्ट, उदीने अभीष्ट पावले। ऐसा या उदीचा प्रभाव, किती वानावा म्या नवलाव। ग्रंथीज्वरादी रोग सर्व, औषध अपूर्व नाही दुजे। असता सावळ विहिरीवर, कुटुंबासी आला ज्वर। ग्रंथी उद्भवल्या जांघेवर, मनी घाबरला बापाजी। पाहून कुटुंब अति हैराण, तैसाच रात्रीचा समय भयाण। जाहला बापाजी भ्रांत मन, गळाले अवसान तयाचे। धाव ठोकिली रातोरात, सकंप भयभीत शिर्डीस येत। जाहला कथिता समस्त वृत्त, निज बंधू प्रत तेधवा। म्हणती आल्या 2 गाठी, ज्वर संतप्त झालीसे कष्टी। चला पहा की आपुल्या दिठी, दिसेन गोठी मज बरवी। बापाजी बोलता केविल वाणी, माधवरावजी दचकले मनी। गेले पळोनी तोंडचे पाणी, मन ठिकाणी पडेना। माधवराव मोठे विवेकी, ग्रंथी म्हणता भरली धडकी। ग्रंथी ज्वराची तडका फडकी, आहेच ठाऊकी अवघिया। प्रसंग बरवावा बिकट, कार्य असो इष्टानिष्ट। आधी साईस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिर्डीत। मग ते जैसे जैसे कथिती, आचरावे तैसे स्थिती। तेच भक्त संकट निवारिती, वर्णावे किती अनुभव। असो या नित्य पाठानुसार, माधवराव ही करीती विचार।
आधी बाबास केले हे सादर, साष्टांग नमस्कार पूर्वक. म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा. हे संकट काय ओढवले आता, नसती चिंता उद्भवली. तुझ वाचून कवणा आना, आम्ही जाऊ कराया याचना. दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देईगा. करी एवढे संकट हरण, आम्हा कैवारी कोण तुझ विण. करी या दुर्धर ज्वराचे शमन, ब्रीद संरक्षण करीगा. पुसती अनुज्ञा जावयास, बाबा वदती तव तयास. नको जाऊ अपरात्रीस, उदी देतीयेस पाठवली. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपुला अल्ला मालिक बाप. बरे होईल आपोआप, होईल सुखरूप निर्घोर. मात्र तू सकाळी सूर्योदयी, साऊळ विहिरीस जाऊन ये. आताच नको जाण्याची घाई, स्वस्थ राही तू येथे. उदयी कही जाऊन यावे, नलगे निरर्थक कुचंबावे. उदी लाविता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण. परिसता हे बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला, परीन समयाला उपयोग. एक साई कृपे विण, औषधीस नाही गुण. हे एक वर्म ही एक खूण, माधवराव पूर्ण जाणिती. आज्ञा बाबांची वंदून, उदी दिधली पाठवून. राहिले माधवराव स्वस्थ मन, परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अंगा लावून. घाम सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी. नाही ज्वरना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौचमुख मार्जन आटपले. साऊळ विहिरीस जावया निघाले, दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण. उदी समवेत आशीर्वचन, मिळताच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयास ऐकिले आज्ञापिता. श्यामा उठा उठी ये मागुता, विलंब लागता कामानये. असेल की भावजई विभळ, कैसी साहिल दो ग्रंथीची जळजळ. पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ दिरास. करीती बाबा काही इशारा, काये सत्वर म्हणती माघारा. तेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई साऊळ विहीर, गाठेपर्यंत नभता धीर. पाऊल ठेविता उंबरठ्यावर, चमत्कारले अंतरी. जियेस गतरात्री ग्रंथी ज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर. माधवराव विस्मितांतर, जाहले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजीस पुसत, ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजिली, चोळून चोळून सर्वांगा चर्चिली. तात्काळ धर्मांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत, उठून बैसली खडखडीत. ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईंचे.
श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठा उठी येई तू मागुती, साश्चर्य चित्ती जाहला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीत जाऊन पहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तुची उडविसी मनाची खळबळ. बसल्या जागी उठविशी वावटळ, मागुती निश्चळ तुची करिसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती. मी करीना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंत ही तो एक. मी ना देव ना ईश्वर, मी ना अनल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडून या अहंकार, मानून तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा, अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसतसे तासा तासास. तासा गणिक आकडी येई, पडे धनुकली होऊनी ठाई. अत्यवस्थ बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तयास उदीचे चरित्र. म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असेना. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास. असे तयांचे संग्रहास, अति उल्हासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी. पाजिताही जाईल आकडी, सौख्य परवडी लाधाल. ऐसे ऐकून मग तो पारशी, उदी मागून दीक्षिता पाशी. मुलीस पाजिता नित्य नेमेसी, आरोग्य तिजसी लाधले. तासा तासा जी होतसे घाबरी, तात्काळ उदीने जाहली बरी. जाऊ लागले मध्यंतरी, लहरी लहरीत 7 तास. तासा तासाने येणारी लहर, पडता 7 तासांचे अंतर. काही काळ क्रमिलियानंतर, परिहार समग्र जाहला. हरद्यानजीक एका गावात, राहातसे एक वृद्ध गृहस्थ. मूतखड्याच्या व्याधीने ग्रस्त, जाहला त्रस्त अतिशय. हा रोग शस्त्रक्रियेवीण, अन्यथा नाही याचे निवारण. म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण, पहा तरी कोण जनवदती. रोगी परम चिंतातूर, कर्तव्यार्थीन सुचे विचार. मरणोन्मुख कृश शरीर, दुःख अनिवार सोसेना. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य, रोगिया अंतरी नाही स्थैर्य. सुदैवे तयाचे नष्टचर्य, संपले आश्चर्य ते परिसा. येरीकडे हा ऐसा प्रकार, तोच त्या ग्रामीचे इनामदार. साईबाबांचे भक्त थोर, आले गावावर समजले. तयापाशी बाबांची विभूती, नित्य राही हे सर्व जाणती. रोगार्ताचे आपतेष्ट येती, उदी प्रार्थिती तयाते. इनामदारांनी उदी दिधली, मुलाने बापास पाण्यात पाजली. 5ही मिनिटे नसतील लोटली, तोचकी वर्तली नवलपरी. उदी प्रसाद अंगी जो भिनला, मूतखडा ठाईचा ढळला. मूत्रद्वारे बाहेर निसटला,
आराम पडला तात्काळ. मुंबापुरीचे एक गृहस्थ, होते जातीचे प्रभु कायस्थ. होता प्रसूती समय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा. मग कितीही उपाय करा, गुणना एकाही उपचारा. बाईचा जीव होतसे घाबरा, ऐसा बिचारा त्रासला. श्रीराम मारुती नामे विख्यात, होते एक साईंचे भक्त. तयांच्या विचारे हे गृहस्थ, जावया शिर्डी प्रत निघाले. प्रसूतीचा येता समय, महत् संकटी पडत उभय. जाहला एकदा मनाचा निश्चय, पाहू निर्भय शिर्डीत. होणार होईना का निदानी, होवो ते बाबांचे सन्निधानी. ऐसा संकल्प दृढ करोनी, शिर्डीस येऊनी राहिले. ऐसाही उभयता कित्येक मास, करीती जाहली शिर्डीत वास. पूजा अर्चा साई सहवास, आनंद उभयास जाहला. ऐसा क्रमिता काही काळ, प्रसूती समय आला जवळ. काळजी उद्भवली प्रबळ, संकट टळणार कैसे हे. ऐसे म्हणता म्हणता आला, प्रसूतीचा दिवस पातला. गर्भद्वाराचा मार्ग अडला, सर्वांस पडला विचार. बाईस होऊ लागल्या यातना, काय करावे काही सुचेना. मुखे चालली बाबांची प्रार्थना, त्यावीण कवणा करुणा ये. धावून आल्या शेजारणी, घालून बाबांना गाऱ्हाणी. एकीने प्याल्यात ओतुनी पाणी, उदी कालवूनी पाजिली. 5 मिनिटे गेली न गेली, तोच बाईची सुटका झाली. गर्भस्थिती निर्जीव दिसली, गर्भीच मुकली चैतन्या. असो गर्भाची कर्मगती, होईल पुढारा गर्भप्राप्ती. बाई पावली भय निर्मुक्ती, लाधली संस्थिती सौख्याची. वेदना विरहित गर्भस्रवली, हाती पायी सुखे सुटली. महच्चिंतेची वेळ टळली, ऋणी झाली जन्माची. पुढील अध्याय याहूनी गोड, परिसता पुरेल श्रोत्यांचे कोड. निरसूनी चिकित्सकपणाची खोड, भक्तीची जोड लाधेल. आम्हा निराकाराची उपासना, आम्ही देणार नाही दक्षिणा. आम्ही वाकविणार नाही माना, तरीच दर्शना येऊ की. ऐसा जयाचा कृतनिश्चय, तेही पाहताच साईंचे पाय. दक्षिणे सहित साष्टांग काय, वाहती हा काय चमत्कार. उदीचाही अपूर्व महिमा, नेवासकरांचा भक्ती प्रेमा. कैसे दुग्ध पाजूनी भुजंगमा, गृहस्थ धर्मा संरक्षिले. ऐसे ऐसिया कथा उत्तम, परिसता उपजेल भक्ती प्रेम. संसार दुःखा होईल उपशम, याहूनी परम सुख काय. म्हणून हे माड करी विनंती, साई चरणी करोनी प्रणती. प्रेम द्याजी श्रोतया प्रती, निज सच्चरिती रमावया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, उदी महिमा नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम्.